फडणवीसांनी दळभद्री सुडाचं राजकारण केलं असं आता संजय राऊत म्हणतात। संजय राऊत यांनी फडणवीसांवर हा जोरदार हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळतंय। राजीनामा काय देताय? जनतेनं तुम्हाला घरी पाठवलं। फडणवीस राज्याच्या राजकारणातले खलनायक असल्याचं सुद्धा संजय राऊत म्हणतात। संजय राऊत यांनी हे मोठं वक्तव्य केल्याचं पाहायला मिळतंय। मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे, अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचं आहे। त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल। अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल, त्यांच्यासोबत मी असणारच आहे। महाराष्ट्रात दिल्लीत जाऊन सुद्धा फार मोठी कामगिरी बजावू शकेल ही आमच्यासारख्या महाराष्ट्र अभिमान्यांची भूमिका होती। पण ज्या पद्धतीचं दळभद्री सुडाचं कप्प्याचं राजकारण पुढल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केलं, त्याच्यामुळे महाराष्ट्रात जो अमृताचा प्रवाह वाहत होता, सभ्यता संस्कृती यासाठी महाराष्ट्र ओळखला जात होता, राजकीय सभ्यता राजकीय संस्कृती, त्याचा नाश करण्याचं काम देवेंद्र फडणवीस या वृत्तीनं केलं। की पेशवे काळामध्ये आनंदीबाई होत्या, त्यांची लोक आठवण ज्यासाठी काढतात तसे ह्या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या पुरुष आनंदीबाई आहेत। ही कटुता आमच्या मनात जी आहे याला कारण ते स्वतः आहे। महाराष्ट्रात सुडाचं आणि बदल्याचं राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलं, ते यापूर्वी कधीच नव्हतं आणि त्याचा बदला या राज्याच्या जनतेने घेतला। लोकसभा निवडणूक लोकांना संधी मिळाली आणि लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना दाखवून दिलं की तुमचं फडतूस राजकारण, पोलिसांचा वापर राजकीय कामासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केला। या सगळ्याचा उद्रेक कुठेतरी होतोच। आज महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक हे देवेंद्र फडणवीस आहे, दुसरं कोणी नाही। लोकांचा जेवढा राग मोदी शहांवर नाही तेवढा राग महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस। विदर्भात काय झालं पहा ना। विदर्भात नितीन गडकरी यांची जागा सोडली, अकोल्याचा निर्णय मी त्यात पकडत नाही। नितीन गडकरी यांची जागा सोडली तर विदर्भामध्ये फडणवीस यांचा भाजपा हा रसा तळाला गेला, त्याला जबाबदार फडणवीस आहेत ना।